नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मुंबई महापालिकेच्या महापौर पदग्रहण सोहळ्याला भाजप नगरसेवकांकडून जय श्रीरामसह मोदी मोदी अशा घोषणा। सगळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक भेटे बांधून संबोधन। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून भाषण देत असताना गदारोळ। घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून सभागृहाबाहेर पायथ्यावर ठाकरेंच्या नगरसेवकांकडून एबीपी माझा। अजित दादांच्या विमान अपघाताचे सीबीआय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ ललिता सुरेश सोनवणे यांचा आज वडगाव गट नंबर आणि गट क्रमांक 50 मधून हा दणदणीत विजय झालेला आहे। हा जनतेनं दिलेला मतातून हा त्यांचा विजय आहे। त्यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा म्हणजे त्यांना कामाचा अनुभव आहे। कामाचा अनुभव असल्याकारणाने या ग्रामीण भागातील जनतेला हे एक आशिया खंडातील मोठी झपाट्यानं वाढणारी MIDC आहे आणि त्या MIDC मध्ये त्यांचा जो विजय झालेला आहे मताच्या स्वरूपातून जनतेने दिलेला आशीर्वाद आहे। त्या आशीर्वादावरती ते जनतेच्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतील। त्यांना कामाचा खूप मोठा अनुभव आहे। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मशाल चिन्हाला घेऊन आज त्यांनी या जनतेमध्ये जे पक्षामध्ये जे काही इतर पक्षाचे जे बलाढ्य उमेदवार होते त्यांनी तारून चांगल्या मताने पराभव केलेला आहे। त्यांना इथून पुढे जनतेमध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहील की आपल्यासाठी कोणीतरी काम करणारा एक नवीन व ज्याला अनुभव आहे असा उमेदवार या ठिकाणी निवडून दिला जनतेनं। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं नाव अशोक निकम। मी शिवाजी हिवळे पाटील। आमचे मित्र निलेश सोरणे सर यांनी गेल्या 5 वर्षापासून गट क्रमांक 51 मधून तयारी केली होती जिल्हा परिषदेसाठी, परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी वेळेवर जिल्हा परिषद गट नंबर 51 मधून 50 मधून त्यांनी त्यांच्या भावजाईला उभा करून उभाटा गटाकडून त्यांना उमेदवारी घेतली आणि त्यांनी 8 दिवसामध्ये प्रचंड मताने त्यांनी विजय संपादन केला। त्याबद्दल मी सरांचे आणि ललिताताईंचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी पुढील मतदारसंघामध्ये भरघोस असं निधी आणून मतदारसंघाचा विकास करावा आणि त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, काय सांगाल? विजय झालेला आहे, तुमच्या विजयाचं पहिलं श्रेय कोणाला जाईल? आज झालेला हा निकाल गट नंबर 50च्या सर्व जनतेचा आहे। यामध्ये 26,000 मतदारांना ज्या पद्धतीनं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीसाठी ज्या सर्व उमेदवारांनी सर्व मतदारांनी सर्व बंधू भगिनींनी आज या मतदाररूपी जो आमच्यामध्ये आशीर्वाद या मतदाररूपी टाकला हा सगळ्यात महत्त्वाचा ठरला आणि हा विजयी उमेदवार जो झालेला आहे तो हा जनतेचा हा सगळ्यात महत्त्वाचा विजय आहे आणि या विजयाचे खरे शिल्पकार ही जी मतदार बंधू भगिनी आहे। या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या विकासाच्या प्रती जो ललिता सुरेश सोनवणे यांचा हा विजय हा विकासाच्या प्रती असलेला हा विजय आहे आणि विकासासाठी दिलेला हा कौल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजाजनगर औद्योगिक परिसरामध्ये जो विकास थांबलेला आहे तो सुरू करणार आणि तो चांगल्या पद्धतीचा होणार या पद्धतीचं पूर्ण आश्वासन या ठिकाणी जनतेच्या या मतदार रूपी मतामध्ये जे परिवर्तन घडवण्यासाठी जो मत आपल्या या ललिता सुरेश सोनवणे यांच्या पदरामध्ये टाकलेला आहे याचे खरंच सोनं करून दाखवण्याचं आमच्या हातामध्ये जे मशाल चिन्ह घेऊन जो मतदान आम्हाला मिळालेलं आहे याचं खरंच
सोनं करण्याचं काम हे आमच्या हातून आता पुढच्या 5 वर्षामध्ये घडणार आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्या कोणत्या कामासाठी प्राधान्य देणार तुम्ही बजाज? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बजाज नगरमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य हे आजचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा कचरा प्रश्न तो येणाऱ्या काही एका महिन्यामध्येच तो हटवण्याचा पूर्णपणे प्राधान्य आमचं असेल आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे जीवाचे प्राण करून जीवाचे पण लावून आम्ही ते कचरा हटवण्याचं आणि त्याला व्यवस्थितरित्या सुसज्जरित्या कचऱ्यावरती विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही करणार आहे, जेणेकरून उद्या बजाज नगरमध्ये कुठंच कचरा होणार नाही. पहिलं टार्गेट तर आमचं कचऱ्याचं असणार आहे. नागरिकांमध्ये सर बोललं जात आहे की या ठिकाणी जर उमेदवार तुमच्याऐवजी दुसरा कोणता असता तो येणं शक्य नव्हतं, त्यामागचं कारण काय आहे सर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांचा विश्वास आहे की प्राध्यापक निलेश सोनवणे हा सगळ्यात महत्वाचं बजाज नगरच्या वासियांसाठी जो विकासाचं रूप घेऊन येणार आहे ते खरंच ठरणार आहे. कारण ज्या देश सेवा केल्यानंतर समाजसेवा करण्याचं जे पारडं या मतदानाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे हेच आमच्यासाठी विकासाचं गणित ठरणार आहे.